नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी संजय पुलकुटे आपलं स्कूल हेल्प या चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण शाळेमध्ये नवीन एम्प्लॉई कसा ॲड करायचा, आपल्या शाळेमध्ये नवीन एम्प्लॉई कसा ॲड करायचा याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला आधी शालार्थ या वेबसाईटवर आपल्या शाळेच्या लॉग इन करावं लागेल. त्यासाठी यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाका आणि सबमिट करा. शालार्थी वेबसाईट जर व्यवस्थित वापरायची असेल आणि सुरळीत चालण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करा. शालार्थची वेबसाईट इंटरनेट एक्सप्लोरर व्यवस्थित चालते. यावर सर्व टॅब्स व्यवस्थित चालतात. त्यासाठी कधीही शालार्थ वेबसाईट वापरत असताना इंटरनेट एक्सप्लोररचाच वापर करा. आता नवीन एम्प्लॉई ॲड करण्यासाठीचा पाथ तुम्हाला सांगतो. वर्क लिस्टवर जा, त्यामध्ये पेरोलवर जा. पेरोल केल्यानंतर एम्प्लॉई एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस डिडक्शन याच्यावर एम्प्लॉई कॉन्फिगरेशन फॉर्म फॉर शालार्थ असे टॅब आहे. या टॅबवर गेल्यानंतर इथं 3 टॅब दिसतात. न्यू एम्प्लॉई कॉन्फिगरेशन फॉर्म फॉर शालार्थ या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे एक असा फॉर्म दिसेल. यावर एम्प्लॉई डिटेल्स म्हणजे एम्प्लॉईची सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूशन डिटेल्स म्हणजे संस्थेचं जे अधिकची माहिती आहे ते आपल्याला या टॅबवर गेल्यानंतर भरता येईल. नंतर बँक, DCPS, GPF डिटेल्स या टॅबवर गेल्यानंतर आपल्याला भरता येईल. त्यांची GIS डिटेल म्हणजे गट विमा स्कीम असते कोणते म्हणजे असं ते जर असेल अवेलेबल तर ते तुम्हाला इथे भरता येईल. DCPS नॉमिनी डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरता येईल आणि फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. तर सुरुवातीपासून पाहूया आपण हा फॉर्म कसा भरतात. या ठिकाणी पुरुष असेल तर स्त्री, महिला असेल तर श्रीमती आणि अविवाहित असेल तर कुमारी या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. त्या ठिकाणी फुल नेम, एम्प्लॉईचं फुल नेम भरायचं आहे. या ठिकाणी फुल नेम इन देवनागरी म्हणजे मराठीत आपल्याला किंवा हिंदीमध्ये असेल तर हिंदीमध्ये देवनागरी लिपीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी भरायचं आहे. नंतर जेंडर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर यापैकी आपल्याला एम्प्लॉईचं जे जेंडर ते निवडायचं आहे. मॅरिड स्टेटस कसं आहे, तर मॅरिड असेल तर येस, नसेल तर नो. डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, आधार कार्ड या ठिकाणी UID नंबर म्हणजे आधार कार्ड आहे, आधार कार्ड टाकायचं आहे. ठिकाणी जर समजा आधार कार्ड नसेल, त्याच्याकडे जर आधार कार्डसाठी अप्लाय केलेलं जे पावती असेल तर पावतीचा नंबर देखील तुम्ही टाकू शकता. नंतर एम्प्लॉईचा फादर नेम, जर स्त्री विवाहित असेल त्या ठिकाणी हजबंड नेम येईल. नंतर डेट ऑफ जॉईनिंग. आता हा फॉर्म भरत असताना तुम्हाला हे लाल स्टार असलेले ऑप्शन दिसत आहेत. लाल स्टार म्हणजेच हे ऑप्शन जे आहेत ते कंपल्सरी आहेत. हे भरल्याशिवाय तुम्हाला पूर्ण फॉर्म भरता येणार नाही आणि फॉरवर्डही करता येणार नाही. हा सगळा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. या ठिकाणी ॲड्रेस, डेट ऑफ जॉईनिंग आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 100% एडिड आहे का पोस्ट म्हणजे अनुदानित आहे का 100% असेल तर येस, नसेल तर नो. नंतर ईमेल ID, ॲड्रेस, क्वालिफिकेशन काय झाले तुमचं, एज्युकेशन क्वालिफिकेशन HSC, BA, नंतर MA जे काय असेल एज्युकेशन क्वालिफिकेशन ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि या ठिकाणी प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे कोणता डिप्लोमा झाला आहे का, D.Ed असेल तर D.Ed, B.Ed असेल तर B.Ed, M.Ed असेल तर M.Ed या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. तर पॅन नंबर टाकायचा आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे.
फॉर्ममध्ये माहिती भरलेली आहे. यानंतर भरल्यानंतर इन्स्टिट्यूट डिटेलमध्ये जाता येईल. या ठिकाणी आपल्याला केडर निवडायचं आहे. केडर कोणता आहे, आता मला जो एम्प्लॉय ॲड करायचा आहे त्याचं केडर आहे ग्रुप सी, एक्स्ट्रा केडर नॉट नोन. म्हणजे या ग्रुपमध्ये जे ॲन्युएशन एज असतं, रिटायरमेंटचं एज असतं ते 58 वर्ष आहे. तेव्हा मी इथं गेलो आहे. मी पे कमिशन कॉन्सोलिडेटेड पे, म्हणजे मला काय करायचं की एक शिक्षण सेवक ॲड करायचा आहे. आता याला आपल्याला कमिशन बसवता येणार नाही, कारण आपल्याला एक 6,000 म्हणजे शिक्षण सेवकाला एक मानधन मिळतं 5-6 हजार रुपये, ते आपल्याला टाकायचं. त्यासाठी आपल्याला कॉन्सोलिडेट पे हे आपल्याला ऑप्शन निवडावा लागतो. डिजिग्नेशन असिस्टंट टीचर, बेसिक पे आहे 6,000. करंट पोस्ट आहे असिस्टंट टीचर. नेम ऑफ द पोस्ट डिसिग्नेशन फर्स्ट अपॉइंटमेंट, तर आपल्याला असिस्टंट टीचर म्हणूनच असिस्टंट टीचर. आता डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंटची डेट काय आहे, अशा प्रकारे आपल्याला माहिती भरायची आहे. अशा प्रकारे आपल्याला इन्स्टिट्यूट डिटेलची माहिती आपल्याला भरायची आहे. भरल्यानंतर बँक DCPS डिटेल या ऑप्शनवर जायचं. यामध्ये बँक नेम असे ऑप्शन आहेत. आता बँक DCPS आणि GPF डिटेल्समध्ये अशा प्रकारे बँक डिटेल आपल्याला भरायचं आहे आणि PF डिटेल इथं भरायचं आहे. त्यानंतर GS डिटेल, GIS जर असेल तुमच्याकडे गट विमा तर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट असेल. ह्या आमच्याकडे ही सुविधा नसल्यामुळे याने करतो, नॉट ॲप्लिकेबल. नंतर फोटो आणि सिग्नेचर, या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म फॉरवर्ड करायचा आहे. तर मी सध्या फोटो आणि सिग्नेचर हे स्कॅन करून या ठिकाणी टाकायचे. त्यासाठी मी सुरुवातीला हा सेव्ह ॲज ड्राफ्ट अशा पद्धतीने सेव्ह करतो. सध्या मला फोटो आणि सही अवेलेबल नसल्यामुळे थोड्या वेळाने टाकणार आहे. त्यासाठी हा फॉर्म सेव्ह करून ठेवूया. एम्प्लॉय डिटेल्स, या ठिकाणी एम्प्लॉय डिटेल्स, इन्स्टिट्यूट डिटेल्स, बँक डिटेल्स अशा प्रकारे ही सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ॲज ड्राफ्ट आणि फॉरवर्ड टू DDO असे 2 ऑप्शन असतात. जेव्हा यातील सगळी माहिती तुम्ही भरता तेव्हा तुम्ही भरल्यानंतर सर्व माहिती कन्फर्म करून फॉरवर्ड टू DDO2 या प्रकारे तुम्ही DDO2ला फॉरवर्ड करू शकता. किंवा जर एखादी माहिती शिल्लक असेल, राहिलेली असेल तर सेव्ह ॲज ड्राफ्ट म्हणून सेव्ह करून ठेवू शकता. आणि जेव्हा ती माहिती तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्ही ड्राफ्टमधील माहिती उघडून ती पुन्हा तुम्ही भरू शकता. अशा प्रकारे फॉर्म भरल्यानंतर DDO2ला फॉरवर्ड करा. फॉरवर्ड केल्यानंतर त्या ठिकाणी DDO2वरील अधिकारी ते पाहतील आणि योग्य फॉर्म असेल तर ते सँक्शन करतील. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये नवीन एम्प्लॉई ॲड करू शकता.
माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल स्कूल हेल्प हे सबस्क्राईब करा. धन्यवाद.